नमस्कार, गुड मॉर्निंग. तर आमची आजची सकाळ थोडी लेट झाली आहे, 8 वाजताच. आणि आज सागरला सुट्टी आहे आणि आमची आवरावर सुरू आहे. माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही. अजून आम्ही बॅग भरली नाही आहे, सगळं सामान मांडून ठेवलं, पण आम्ही बॅग तर नाही. आणि इकडे सागर रजिस्ट्रेशन करतायत. कसलं करतायत सागर रजिस्ट्रेशन? रजिस्ट्रेशन नाही, चेक इन करतोय फ्लाईटचं चेक इन करतायत. त्याचं किस्सा सागरच सांगतील. आमचं काय झालंय प्लॅनचं. आमचं प्लॅन वेगळं होतं, पण ऐनवेळी आम्हाला तिकीट्स न मिळाल्यामुळे आमचं प्लॅन चेंज झालं. तर आज खूप कामं आहेत आम्हाला. त्यात मला 2 ॲड पण शूट करायच्या आहेत. घरातलं सगळं काम, पॅकिंग, जेवण आणि सगळं. तर आता मी उठलोय, तर मी चहा ठेवली आहे. मी आणि सागर आता आम्ही स्ट्रेचिंग करणार आहोत. काही महिन्यापासून 1 महिन्यापासून ना 1-1.5 महिन्यापासून आमची थोडी प्रॅक्टिस सुरूच आहे. आम्ही 8 मजले खाली उतरत जायचो. 8 मजले, हल्ली तर 16 मजले आम्ही चढायचो उतरायचो. ट्रेकिंगची ही सगळी आम्ही प्री तयारी आमची सुरूच. प्रिपरेशन आमचं आधीपासूनच सुरू होतं. तर आज आम्ही फक्त स्ट्रेचिंग करणार आहोत, कारण आम्हाला कोणताही आज रिलॅक्स थोडंसं. तर मी आज आता चहा ठेवली आहे आणि आज आमच्याकडे नाश्ता असणार आहे, फक्त मॅगी. आज एकदम हलकं फुलकं जेवण असणार आहे आणि नाश्ता असणार आहे. तर चला भेटू. छान ब्लॉग येणार आहेत आता पुढे, नक्की बघा. चला, आमचा नाश्ता तर रेडी आहे. हा सागरसाठी नाश्ता. सागर, हा तुझ्यासाठी नाश्ता. थँक्यू. तर मी माझ्यासाठीचा नाश्ता घेऊन येते. हा माझ्यासाठीचा नाश्ता. हे बघा, तोंडावर किती पण आंबे येऊ देत. सागर, हा माझा नाश्ता. वाव. तुला नाही देणार. हे ताट माझं आहे आणि ते ताट तुझं आहे. ओ माय गॉड. आता आम्ही थोडासा वॉर्मअप, स्ट्रेचिंग वगैरे केली. आता आम्ही नाश्ता करतोय. नाश्ता झाल्यावर मग बाकीचं सगळं बेसिक आमचं अंघोळ, भांडी, कपडे, जेवण हे सगळं आवरणार मी. आताच मी आईला फोन केला होता. तर आई हॉस्पिटलमध्ये जाते. आज पप्पांचं डायलिसिस आहे. मंगळवार, गुरुवार, शुक्रवार असं 3 दिवस असतं. तर आई रिक्षामध्ये होती. तर आईला फोन केलेला गुड न्यूज सांगायसाठी की तिची लेक लाईफमध्ये पहिल्यांदा विमानातून जाते. तिचं अजून एक ड्रीम कंप्लीट होतं आहे हे सांगण्यासाठी म्हणून फोन केलेला, पण रिक्षात होती आणि आवाज खूप येत होता वाऱ्याचा. मग म्हटलं की पोचल्यावर कर. तर आई थोड्यात फोन करेल, तर मग मी ही गुड न्यूज आईला सांगेन. तोपर्यंत मी नाश्ता करून घेते. अगे, एक गुड न्यूज असा ती सांगूची म्हणून तुका फोन करी होते. अगे, तसली गुड न्यूज ना. तुझा चढू उद्या विमानान जाता. मुंबई टू दिल्ली विमानान. त्या सांगूसाठी म्हणून. हो, मी सांगितलेले ना जेव्हा पासपोर्ट काढताना, असंच पासपोर्ट काढून ठेवलंय. एकदा तरी मी जाणार लाईफमध्ये. सगळ्या गोष्टी एकदा तर बघ. माझी इच्छा पूर्ण झाली. मॅनिफेस्टेशन. हो, हैसून विमानात उद्या सकाळी 5:30 वाजता असा विमान. आणि सागरने विंडो सीट काढल्या नसा. ढगात पडाल. ढगात डायरेक्ट. खिडकीतनं हात बाहेर काढू नको. आई तर लहानपणी सांगच ता सांग, सेल्फी काढू पुढे धावा नको. हो, अजून धडपडतच असतं. हो, त्याच ना. हो. बरं. हो, काय करूचं लागतं बघा. काय सांगता बघा. काय सांगलं तुझं व्हिडिओ, मग तू सगळा करून द्यायचा. माका लावून देऊ लावताय बघा. आता व्हिडिओ बनवतो आम्ही एक. आय एम ओनली अ सब्जेक्ट. काय झाला, मी बाकीचं काम करत होते ना. आता जेवण पण करूचा असा. कायचा आवाज खूप आहे. माका असू दे. खूप कामावून घेता ह्यो माणूस. मग तेल लावून दे, हे लावून दे, ते लावून दे. फास्ट. असं वाटतं मारीन जरूर. बेसनची भजी बटाट्याची. तळी आता.
तळियावरनं झाला. तुमका आता माझ्या व्हिडिओ दिसत असतात की नाही देव जाणे, पण काल मी माझं तोंड भाजलं. आता तुमका व्हिडिओ दिसत नसतात, लाईट असतं त्यामुळे. काल गिझरचं पूर्ण शॉवरचं पाणीच माझ्या अर्ध्या फेसवर इला आणि पूर्ण इथून इथपर्यंत लाल झालं. मी खूप घाबरत होते की माझं चेहरा असं आज काळो पडत की काय. तर काल मी ते का मॉइश्चरायझर, बर्फ, फेस मास्क वगैरे लावून लावून ते का जरा थंड केलं आहे, त्यामुळे थोडंसं लाल दिसता. तर मी पूर्ण बाजू माझी भाजली असं. असे एक एक कांड मी करीतच असतोय. ते बघ आहे का काय नाही पुढे घ्या. सागर झाली का बॅग भरून? चाललाय पसारा, खेळ मांडला. तुम्ही बघू शकतात काय पसारा घालून आम्ही बसलोय. संध्याकाळपासून आम्ही बॅग भरतोय, पण आमची काय बॅग पॅकिंग होत नाहीये. हे बघा. मेन बॅग झाल्यात. हो चल, आपण वजन पण करायचंय आपलं. हो आपलं का बॅगेचं? हो बॅगेचं. आणि हे तुम्ही बघू शकतात, हे आमच्या घरातले शेवटचे आणि ह्या सीझनचे पण शेवटचे आंबे सगळे संपवूया. आम्ही येईपर्यंत आंबे संपलेले असणार. हो थँक्यू. आता भरपेट जेवलोय आम्ही. आता आम्ही भरपेट जेवलोय, तरी पण हे आंबे मी आता कापून आणले. एवढे सगळे आंबे आम्ही खाणार आहोत. लास्ट स्टॉप आहे आमचा. हा, आणि आम्हाला संपूनच जायचं आहे, कारण आम्ही जवळजवळ 8-10 दिवस तरी बाहेर असणार आहोत. हो, त्यामुळे संपवायचं आहे. अजून हे बरंच पॅकिंग इथे करायचं आहे, तुम्ही बघू शकता. तर तुम्ही हे करा, तोपर्यंत मला बोलायचं आहे, मी बोलते. तर आज सकाळी व्हिडिओ सुरू केला. होय, सकाळी व्हिडिओ सुरू केला, त्यानंतर मला व्हिडिओ बनवायलाच वेळ मिळाला नाही, म्हणून मग मी आता बोलते. सकाळपासून कंटिन्युअस, उठल्यापासून कंटिन्युअस काम सुरूच आहे. नाश्ता, जेवण, भांडी. त्यानंतर मला 3 व्हिडिओ शूट करायचे होते, ते केले, ते एडिट केले, ते मी पाठवले. त्याच्यानंतर रात्रीचं जेवण, आता रात्रीची भांडी, झाडू, कचरा, अंघोळ, कपडे, सगळी कामं होतीच. त्यानंतर आम्ही संध्याकाळी किती वाजल्यापासून आपण भरायला घेतले बॅग? 6. जवळजवळ 6 वाजल्यापासून आम्ही बॅग भरतोय. आता रात्रीचे 10:30 वाजले, तरी पण आमची बॅग भरून काय होत नाही आहे. अजून आमचं खाऊचं भरायचं आहे आणि सगळं डिजिटल, म्हणजे हे मोबाईल चार्जर, कॅमेरा वगैरे ते सगळं भरायचं आहे. आम्ही असं ठरवलं होतं की लवकर झोपायचं, कारण उद्या आम्हाला लवकर उठायचं आहे. तर काय झालं सागर, सांगतोयस तू तिकीटचं? हां, तिकीटचं असं झालं की आम्ही तात्काळ काढणार होतो, पण तात्काळ तिकीट काय बसली नाही, त्यामुळे काय करायचं असं प्रॉब्लेम होता. तर सागरने मग विमानाची तिकीट काढली आहे, मुंबई टू दिल्ली. हां, अशी. तर उद्या सकाळी 5:30ची आमची फ्लाईट आहे. हां, फ्लाईट आहे, सांगणार. तर माझं हे फर्स्ट टाईम आहे. माझं ड्रीम होतं, ते अजून एक ड्रीम सागर माझे कंप्लीट करतात. तर ह्या म्हणजे ह्या जर्नीमध्ये, ह्या ट्रिपमध्ये सागरनी मला 3 सरप्राईज दिली आणि माझे 3 ड्रीम कंप्लीट केलेत. तर ते मी तुम्हाला सांगेनच माझ्या प्रत्येक व्हिडिओत. तर त्यातलं हे एक सरप्राईज आणि माझं ड्रीम म्हणजे विमानात बसणे. प्रत्येक मिडल क्लास फॅमिलीसाठी किंवा एखाद्या मुलीसाठी विमानात बसणं हे ड्रीम असतं आणि खूप मोठी गोष्ट असते. तर तीच माझ्यासाठी पण आहे. आणि मी आईला सकाळी तर फोन केला. आईची रिॲक्शन तर तुम्ही आत्ता मगाशी बघितलीच असेल व्हिडिओमध्ये. मी संध्याकाळी परत पप्पांना पण फोन केला. पप्पा पण इतके खुश झाले ना की चला बाबा, माझी लेक विमानात बसून जाते. तर त्यानंतर अजून काय सांगायचं होतं मला? हां, तर आम्हाला उद्या सकाळी 3 वाजता उठायचं आहे, सगळं आवरायचं आहे. आणि त्यानंतर बघू टॅक्सी आता कसं काय. टॅक्सी बुक केली आहे सागरने. आता 3 वाजता आम्हाला सकाळी कळेल. त्यानंतर आम्ही जाऊ एअरपोर्टला आणि मग आम्ही तिथून मुंबईवरून निघू. तर त्याचा ब्लॉग मी नंतर बनवेनच वेगळा सेपरेट. तर आणि काय होतं रे, आज दिवस आमचा असाच सगळा गेला आहे, एकदम धावपळीत. म्हणजे मी तर 5 मिनटं पण बसले नाही. सागर तरी अर्धा तास थोडासा पॉवर नॅप घेतला सागरनी, कारण ते पण बिचारे थकलेत, कारण ऑफिसमध्ये कामं असतात आणि सध्या त्यांची मीटिंग सुरू होती, त्यामुळे त्यांची धावपळ सुरूच होती. त्यामुळे त्यांना पण आठवडाभर अजिबात आराम नाही आहे. आणि मी तर आज दिवसभर अजिबात बसले, सारखी कामच करते. त्यानंतर
आमचं सुरूच आहे. आम्हाला वाटत नाही, मला तर असं वाटतं आहे की आम्हाला 12 वाजणार आणि इथे आम्ही फळावर सगळी कामं लिहून ठेवली आहेत, त्याच्यातली पण अजून पेंडिंग आहेत, ती सगळी आता आम्हाला करायची आहेत. तर आम्ही आता पटापट कामं आमची आवरतो. तर हा मी असंच डेली ब्लॉग बनवला. तर उद्यापासून आमच्या ट्रिपचे, आमच्या जर्नीचे सगळे व्हिडिओ येतील, तर ते तुम्ही सगळ्यांनी नक्की बघा. चला भेटूया, बाय बाय, टेक केअर, गुड नाईट.